योगेश शेठ माळी आणि इतर गावकरी मंडळी यांचा असा आभारी आहे की त्यांनी मला वेळेत वेळ काढून इथे बोलवलं आणि तुमच्यासोबत बोलण्याचा मला मौका मिळाला। त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि तुम्हाला लेक्चर देताना काही जास्त हे करणार नाही, फक्त एक गोष्ट पाळा। प्रत्येक व्यक्ती बाईक चालवतोय ना, फोर व्हीलर पण चालवत असेल। आता कायदे वेगवेगळे आलेले आहेत, कायदे वेगवेगळे आल्या कारणाने त्या गोष्टी आपल्याला परवडणार नाही। गाडी चालवताना आपल्याजवळ काय पाहिजे? प्रथम लायसन आणि हेल्मेट नसलं तर काय होते? फाईनही बसते ना, आमलेटही होते, कधी कधी अंड्याचा आमलेट होते का नाही? आता आम्ही आमलेट बरेचसे उचललेले आहेत हाताने, ते हे ग्लोव्ह घालून। त्यासाठी आपण वाहन चालवताना सावकाश वाहन चालवा। आपलं कोणीतरी घरी वाट बघते, आपण उन्हाळपणाने कोणाची तरी गाडी उचलतो किंवा आपले स्वतःची उचलतो, आईवडिलांना माहिती नसते आणि आपण काय करतो? निघून येतो आणि काहीतरी घडते। हे घडायला पाहिजे का? नाही ना। त्यासाठी तुम्ही काय राहायला पाहिजे? चाणाक्षी राहायला पाहिजे, हुशार राहायला पाहिजे। ह्या गोष्टी आता नवीन पोरं, ज्या पोरांच्या खांद्यावर वडील गेले पाहिजे त्या खांद्यावर वडिलांच्या मुलं चाललेली आहेत, हे लक्षात येते तुमच्या? हे इकडून पण फोटो घ्या, हे फक्त माझाच नव्हा घेऊ, सगळे आले पाहिजे। सांगायचं तात्पर्य अजून एक, सायबर सेलचं हे आहे, सायबर गुन्हे जे घडत आहेत। आपल्याला ज्या लिंकची ओळख नाही, लिंक येतात ना मोबाईलवर, आई वडिलांचे पैसे असतात आणि तो मोबाईल आपण हाताळतो। आता काही तुम्ही एवढे हे नाही आहेत, तुम्ही समजदार आहे। कुठल्याही लिंकची आपल्याला माहिती नसताना अजिबात तो लिंक ओपन करू नका। कारण काय? त्याचा भूदंड आपल्या आईवडिलांना जातो। आणि हे नालायक जे लोक आहेत, नालायक का बोलतो मी? ज्याची लायकी नसते असा नालायक, हे देशाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून कामं करत असतात। त्याच्याशी आता आमचा नेहमी पाला पडतोय। सायबर गुन्ह्याचे स्पेशल आपल्या नवी मुंबईला सायबर गुन्हे पोलीस स्टेशन ओपन केलेलं आहे, लक्षात ठेवा, नेरूळला आहे। जर असं काही झालं तर प्रथम आपल्याला नेरूळला जाऊन ती कंप्लेंट करायची। किती तासाच्या आत? 12 ते 24 तासाच्या आत बँकेला कळून जर आपलं काही नुकसान झालं तर पैसे एकदम त्या नालायक लोकांच्या खात्यात जात नाहीत, ते राहत होते, पण आपण फसतो ना। खिशातले 100 रुपये जर गेले, मॅचला आले आणि खिशातले 100 रुपये पडले, अरे माझे 100 रुपये तुला मिळाले, असं बोलतोय की नाही? मग त्यासाठी आपलं मोठं नुकसान टाळण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। गाडी चालवताना लायसन पेपर सर्व सोबत ठेवा। पोलीस अडवतात,